नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 83% तर पंजाबमध्ये सुमारे 70% मतदानाचा प्राथमिक अंदाज. भाजपा शिवसेना यांच्यात मतभेद आणि मनभेदही आहेत असं सांगत शिवसेनेकडून मुंबईतल्या बालेकिल्ल्यात निवडणूक प्रचाराचं रणशिंग. सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा आरंभ. देशात अच्छे दिन कुठेच दिसत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली पालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात. मराठी साहित्य संमेलनात कवी संमेलन, गझल कट्टा, बाल मेळावा, मुलाखत आणि परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमांना रसिकांची पसंती. जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत दुहेरीचा सामना जिंकून न्यूझीलंडनं आव्हान ठेवलं जिवंत. आणि आता सविस्तर वृत्त. पंजाब आणि गोवा विधानसभेसाठी आज एकाच टप्प्यात मतदान झालं. पंजाबमध्ये सुमारे 70% तर गोव्यात सुमारे 83% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही ठिकाणचं मतदान तुरळक अपवाद वगळता शांततेत पार पडलं. पंजाबमध्ये काही ठिकाणी मतदान यंत्रातल्या तांत्रिक बिघाडामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी 1145 उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये 81 महिलांचा समावेश आहे. राज्यात 22,000 पंजाबमध्ये मुख्यत्वे तिरंगी लढतीचं चित्र आहे. सत्ताधारी शिरोमणी अकाली दल आणि भाजपा आघाडी तसंच काँग्रेस आणि पंजाबच्या राजकारणात नव्यानं प्रवेश केलेल्या आम आदमी पार्टीमध्ये खरी चुरस होती. याशिवाय अमृतसर इथल्या लोकसभेच्या एका जागेसाठीही आज मतदान झालं. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 19 महिलांसह 251 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात 1600 मतदान केंद्र उभारण्यात आली होती. गोवा विधानसभेसाठी भाजपा, काँग्रेस, आप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, गोवा सुरक्षा मंच, शिवसेना यांची आघाडी अशी चौरंगी चुरस होती. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मतभेद आणि मनभेदही आहेत असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचं रणशिंग मुंबईतल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच गिरगावात फुंकलं. नोटाबंदीसारख्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. शिवसेना विकासाच्या विरोधात आहे असा आभास निर्माण केला जातो आहे. खरे तर शिवसेनेला विकास हवा आहे, पण त्यासाठी लोकांची गरज जाणार असतील तर शिवसेना ते मान्य करणार नाही. मुंबईत एकही माणूस मेट्रोमुळे त्रस्त होऊ देणार नाही असं आश्वासन ठाकरे यांनी गिरगावकरांना दिलं. शिवसेनेनंच मुंबईत काम केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. घरांच्या करात सवलत, जनतेसाठी आरोग्य कवच या नव्या सुविधा लोकांसाठी शिवसेनेनंच निर्माण केल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. इथं अथांग दिसणारी तमाम मतं शिवसेनेलाच मिळतील याचा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. या लोकमतांच्या बळावर मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यावरच आणि शिवसेना जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता युतीतून बाहेर पडल्यावर मनात काळबेरं धरणाऱ्यांसमोर युतीसाठी हात पुढे करायचा नाही. जे असेल ते एकट्या शिवसेनेचं, शिवसेनेच्या रूपातला मित्रच गमावला गेला आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाव न घेता लगावला. महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना जिंकणार असल्यानं ही सभा प्रचाराची नसून विजयाचीच दिसत असल्याचं ते म्हणाले. सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा उस्मानाबाद जिल्ह्यात आज आरंभ झाला. केंद्रातल्या संवेदनशील सरकारला आणि आपसात भांडणाऱ्या राज्यातल्या सरकारला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या येणेगूर इथं प्रचारसभेत केलं. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. आज सोलापूर जिल्ह्यातही जिल्हा पंचायत, पंचायत समिती आणि सोलापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. मागच्या 2.5 वर्षात एकही नवीन उद्योग सुरू झाला नाही. विमुद्रीकरणानं सामान्य जनतेचे हाल आणि ग्रामीण जनतेला सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागलं.
हे लक्षात घेऊन परिवर्तनाची नांदी घडवावी असं आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी इथं प्रचार सभेत केलं. देशात अच्छे दिन कुठेच दिसत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालिका निवडणूक प्रचाराला आज मुंबईत मानखुर्द इथं सुरुवात केली. देशातले लोक अस्वस्थ आहेत. नोटाबंदीमुळे 3 राज्यातला निकालही त्यामुळे भाजपच्या विरोधात जाणार आहे असं सांगून पवार म्हणाले की गेले 25 वर्ष शिवसेना भाजपची युती असतानाही आज आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यांचा राष्ट्रवादीने केलेला विकास पाहावा आणि मुंबईची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्यावी असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं. डोंबिवली इथं सुरू असलेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी अनेक भरगच्च कार्यक्रमांचा कला आणि साहित्यप्रेमींनी आनंद लुटला. कवी संमेलन, गझल कट्टा, बालमेळावा, मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती आणि विविध ज्वलंत विषयांवर परिसंवाद हे या कार्यक्रमांची रसिकांनी पसंती दर्शवली. सकाळच्या सत्रामध्ये मुख्य मंडपात डोंबिवलीकर असणारे MEP इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रमुख जयंत म्हैसकर यांच्या प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. अरविंद विंझे आणि शैलेश पेठे यांनी ही मुलाखत घेतली. जनसंपर्क आणि उद्दिष्टपूर्तीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित होणं हे आपल्या यशाचं गमक आहे असं म्हैसकर यावेळी म्हणाले. सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात आयोजित अध्यक्षीय भाषणावरच्या चर्चासत्रात विजय चोरमारे, श्याम जोशी, भानू काळे या मान्यवरांनी आपले विचार मांडले. पुरोगामी महाराष्ट्र आणि सहिष्णुता या विषयावरील परिसंवादामध्ये डॉक्टर चांगदेव काळे, प्राध्यापक नीरजा यांनी या विषयावर आपली मतं व्यक्त केली. विज्ञान निष्ठा आणि पुरोगामी महाराष्ट्रावर चर्चेची वेळ यावी यावर नीरजा यांनी खंत व्यक्त केली. 90च्या दशकानंतर देशातली विचारसरणी बदलली असून उजव्या विचारसरणीनं आणि भांडवलशाहीनं जोर धरल्याचं दिसून येत आहे असं त्या म्हणाल्या. त्यानंतर बदलती अर्थव्यवस्था या विषयावरही एक परिसंवाद झाला. अनिल बोकील, यमाजी मालकर, चंद्रशेखर टिळक, सारंग दर्शने इत्यादी मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले होते. अर्थशास्त्राची भाषा बदलते आहे. देशात सध्या चाललेला बदल योग्य की अयोग्य हे येणारा काळच ठरवेल असं मत बोकील यांनी यावेळी व्यक्त केलं. संध्याकाळच्या सत्रामध्ये शोध नवीन मनाचा हा तरुणांच्या मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणारा कार्यक्रम झाला. यात अभिनेते सुबोध भावे, जयप्रद देसाई आणि राजेंद्र वैशंपायन यांनी तरुणांशी संवाद साधला. अनेक तरुणांनी यावेळी आपली मतं व्यक्त केली. नवोदित लेखन, आव्हानं आणि नवे लेखक या विषयावर घेण्यात आलेल्या चर्चेत डॉक्टर अरुंधती वैद्य, आशुतोष जावडेकर, मनस्विनी लता रवींद्र या लेखकांनी आपली मतं मांडली. आजच्या नव्या पिढीला प्रकाशक आणि नियतकालिकांची गरज आपल्या साहित्यासाठी वाटत नाही. ते समाजमाध्यमांमधून व्यक्त असतात. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आशुतोष जावडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. आजचा लेखक पूर्णपणे दुर्लक्षित असून साहित्य विश्वात सुरू असलेल्या गैरव्यवहारांकडे माध्यमांचं लक्षच नाही असं ज्येष्ठ साहित्यिक रारंग बोराडे यांनी परखडपणे सांगितलं. साहित्य व्यवहार आणि माध्यमांचं उत्तरदायित्व या विषयावरच्या परिसंवादामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले आणि प्रकाश एदलाबादकर यांनी या परिसंवादात प्रसारमाध्यमांच्या मर्यादा स्पष्ट करत माध्यमं साहित्याला आपल्या परीनं न्याय मिळवून देतात असं सांगितलं. तर पत्रकार संजय आवटे यांनी माध्यमांचं अस्तित्व साहित्य महामंडळ का नाकारतं असा प्रतिसवाल यावेळी केला. स्थानिक बालकलाकार आणि साहित्याचा सहभाग असलेला बालकुमार मेळावाही आज झाला. यात संगीतकार सलील कुलकर्णी आणि वर्षा भावे सहभागी झाले होते. साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच डोंबिवली इथल्या या संमेलनात गझल या काव्य प्रकाराला प्रथमच वेगळं स्थान मिळालं. आज झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्यभरातून आलेल्या विविध गझलकारांनी गझल सादर केली. पार माझे गाव आहे, कागदाची नाव आहे, वादळे येती अशी का, सागराचा डाव आहे. आग जेव्हा भेटण्याची लागते दोन्हीकडेही, आग जेव्हा भेटण्याची लागते दोन्हीकडेही, हा दुरावा सोसण्याला प्रेम ऐसे नाव आहे.
वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी येत्या 7 मे रोजी घेतली जाणारी नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा ही उमेदवाराचा पहिला प्रयत्न मानली जाईल असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलं आहे. 2017 सालापूर्वी दिलेल्या अखिल भारतीय वैद्यकीय पूर्व परीक्षा किंवा नीट परीक्षा या प्रयत्नांमध्ये गणल्या जाणार नाहीत. यंदाच्या नीटसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 25 वर्ष अशी निश्चित करण्यात आली आहे. एका उमेदवाराला कमाल 3 वेळा ही परीक्षा देता येईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं भारतीय वैद्यक परिषदेशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेसाठी 1 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येतील. चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर काहीसा मंदावला असला तरी पुढच्या आर्थिक वर्षामध्ये तो 7% टप्पा ओलांडू शकेल असा विश्वास केंद्रीय वित्त व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. ते आज नवी दिल्लीमध्ये फिकीच्या बैठकीत बोलत होते. भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून वाढीला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं. वित्तीय क्षेत्रातल्या दिवाळखोरीला आळा घालण्यासाठी यासंबंधीचं विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात मांडलं जाईल असं सूतोवाच दास यांनी केलं. विमुद्रीकरणाचा तात्पुरता परिणाम यंदा दिसून येत असला तरी पुढच्या वर्षीपासून या निर्णयाची फळं चाखायला मिळतील असा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारच्या कर धोरणांशी आणि सुधारणांशी सुसंगत तरतुदी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या आहेत असं दास म्हणाले. कुष्ठरोगाचं देशातून समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूनं येत्या 4 आठवड्यांमध्ये एक व्यापक आराखडा तयार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीकरता मनुष्यबळाची गरज असून संबंधित क्षेत्रातल्या विविध रिक्त पदांवर भरती करण्यासाठी कोणती योजना तयार करणार याचा अहवालही सादर करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश JS खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या एका पीठानं या आशयाच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे आदेश दिले. देशात दरवर्षी सुमारे 1,25,000 कुष्ठरोगी आढळतात. कुष्ठरोगावर 1981 पासूनच संपूर्ण उपचार उपलब्ध असून देखील देशातून कुष्ठरोगाचं निर्मूलन होऊ शकलेलं नाही याबद्दल न्यायालयानं खंत व्यक्त केली आहे. राष्ट्रपती भवनातल्या वार्षिक उदयनोत्सवाला आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. मुघल गार्डन्स या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या उद्यानात 7 वेगवेगळ्या रंगांमधले 14,000 ट्युलिप्स फुलांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय इतर फुलांचे मनोहारी ताटवे आणि अनेक बटुवृक्ष इथे पाहायला मिळतात. यंदाच्या उत्सवाचा केंद्रबिंदू म्हणजे 2 नवीन गुलाबांच्या जाती. या जातींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि त्यांच्या दिवंगत पत्नी शुभ्रा यांचं नाव देण्यात आलं आहे. आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या झालेल्या या उद्यानाला सोमवार वगळता येत्या 12 तारखेपर्यंत भेट देता येऊ शकेल. निवडणुका निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावं असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी केलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहारिया यांनी आज बीड, औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी भरारी पथकं, आचारसंहिता, व्हिडिओ पथकं, चेकपोस्ट यासारख्या उपाययोजना प्रत्येक जिल्ह्यानं कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या. या निवडणुकीत संगणकीकरणाचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उमेदवारी अर्ज रद्द होण्याचं प्रमाण कमी झालं आहे असं सहारिया यावेळी म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यामध्ये सोपोर इथं आज दुपारी झालेल्या एका चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. शहराच्या हद्दीवर वाहनांची तपासणी सुरू असताना काही इसमांनी संशयास्पद हालचाली करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटकाव करणाऱ्या पोलीस आणि लष्करी जवानांवर या संशयितांनी गोळीबारही केला. त्याला प्रत्युत्तर देताना 2 संशयित दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडे सापडलेली AK-47 रायफल, पिस्तुलं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. ओबीसी समाजासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा यासारख्या मूलभूत सोयीसाठी अवघ्या 1,195 कोटी रुपयांची तरतूद करून या समाजाची सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक हरी नरके यांनी केला आहे. आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारनं ओबीसी करता स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा केली होती. मात्र हे सरकार ओबीसी समाजाला न्याय देऊ शकेल का असा सवालही नरके यांनी यावेळी केला.
कोळी बांधवांचं नुकसान आणि पर्यावरणाचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रात न करता गिरगाव चौपाटीजवळच्या भागात करावं म्हणजे हजारो कोटी रुपयांची बचत होईल. वाचलेली रक्कम मराठा समाजातील गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी खर्च करावी अशी सूचनाही नरके यांनी यावेळी केली. अखिल भारतीय माथाडी वाहतूक आणि कामगार संघटनेचे नेते बाबूराव रामिष्टे यांची जयंती आणि संघटनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात आज कामगारांचा मेळावा झाला. या मेळाव्याला माजी आमदार विजय सावंत, कामगार नेते विजय कांबळे उपस्थित होते. समाजाच्या सर्व स्तरातल्या कामगारांना कायद्याचा 100% लाभ मिळण्यासाठी संघटना एकजुटीनं काम करणार असल्याचं मेळाव्यात सांगण्यात आलं. पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये होत असलेल्या आशिया ओशिनिया गट क्रमांक 1च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत न्यूझीलंडनं दुहेरीचा सामना जिंकून लढतीत आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. आज झालेल्या दुहेरीच्या सामन्यामध्ये पेस आणि विष्णुवर्धन जोडी न्यूझीलंडच्या मायकेल व्हिनस आर्टेम सी टॅग या जोडीकडून 3-6, 6-3, 7-6, 6-3 अशी 4 सेट्समध्ये पराभूत झाली. आजच्या पराभवामुळे भारताची आघाडी 2-1 अशी कमी झाली आहे. एकेरीचे पहिले दोन्ही सामने भारतानं काल जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली होती. युकी भांबरी विरुद्ध जोम स्टॅथम आणि राजकुमारन विरुद्ध फिन टिआर्नी असे परतीचे एकेरी सामने उद्या होतील. ही लढत जिंकून पुढच्या फेरीत जाण्यासाठी भारताला यापैकी किमान एक सामना जिंकावा लागेल. हवामान. गेल्या 24 तासामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान गोंदिया इथं 12.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 48 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 29-19, नागपूर 33-14, पुणे 32-16, औरंगाबाद 33-17, नाशिक 33-14, कोल्हापूर 31-19, रत्नागिरी 34-19, सोलापूर 34-17 आणि अमरावती किमान 15. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 83% तर पंजाबमध्ये सुमारे 70% मतदानाचा प्राथमिक अंदाज. भाजपा शिवसेना यांच्यात मतभेद आणि मनभेदही आहेत असं सांगत शिवसेनेकडून मुंबईतल्या बालेकिल्ल्यात निवडणूक प्रचाराचं रणशिंग. सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा आरंभ. देशात अच्छे दिन कुठेच दिसत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली पालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात. मराठी साहित्य संमेलनात कवी संमेलन, गझलकट्टा, बालमेळावा, मुलाखत आणि परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमांना रसिकांची पसंती. जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत दुहेरीचा सामना जिंकून न्यूझीलंडनं आव्हान ठेवलं जिवंत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.